क्षेत्रामध्ये 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. गेलेलं पान हे सगळं चिखलमय झाले सब. क्षेत्रामध्ये 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. माझी वैयक्तिक गुंतवणूक 2,70,000च्या आसपास झालेली होती. उत्पन्न अपेक्षित जास्त होतं, पण या सतत पावसामुळे रेट डाऊन झालेले आहेत. व्यापारी यायला तयार नाही. अक्षरशः हा माल कसा बाहेर काढावा याची चिंता आता मला सतावत आहे. खर्च किती झाला आणि उत्पन्न किती बुडलं तुमचं? 2,70,000च्या आसपास माझा खर्च झालेला आहे. उत्पन्न एक समजा 2 लाख तरी येईल अपेक्षा अशी होती की वाढ येईल, पण रेट डाऊन झालेले, सगळं डाऊन झालेलं आहे. शब्द शून्य झालेला आहे माझ्या. नासलेलं आहे सगळं. हे ह्याला खालून बुरशी लागलेली आहे. पाऊस संततधार पाऊस सतत लागून राहिल्यामुळे खालून पाण्याचं ओलावा राहिल्यामुळे बुरशी लागलेली आहे. संपूर्ण प्लॉट मध्ये येलच्या अक्षरशः बसलेले आहेत. ऊन पाऊस धुवाधार याच्यामुळे येलेला पान हे सगळं चिखलमय झाले सब. नुकसान आपल्याकडे आता जवळजवळ मे मध्ये एवढा पाऊस कधीच नसतो. आता जवळजवळ आजचा 221 mm पर्यंत आपला 10 मे ते 26 मे एवढं पर्जन्य झालंय. आता सुदैवानं आपल्याकडे जास्त पिकं नाहीत, परंतु जो आंबा आपल्याकडे आहे त्या आंब्याचं एक नुकसान झालं आहे. दुसरी गोष्ट, जो उन्हाळी कांदा आहे त्या कांद्याचं एक नुकसान आढळून आलेलं आहे. त्यानंतर जे खरबूज किंवा भाजीपाला पीक आहेत या पिकांचं मात्र पूर्णपणे नुकसान झालेलं आढळून येत आहे. आणि आम्ही सर्व प्राथमिक अहवाल शासनाला जमा केले आहेत. अजूनही पाऊस चालूच आहे, त्यामुळं दिवसेंदिवस काय थोडंफार क्षेत्र वाढतंयच. तर ते आम्ही आतापर्यंत आपल्याकडे 151 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे. आणि त्याचे पंचनामे कृषी सहाय्यक आम्ही जनावर किंवा विहिरी त्या एजन्सी मार्फत विहिरींचे आता एकुरक्यात आम्ही गेलतो. एकुरक्यात एक विहीर पूर्णपणे ढासळलेले आहेत, तर त्याचेही पंचनामे तलाठ्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि इतर पिकांचे पंचनामे चालू आहेत.